नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील शाळा महाविद्यालयांच्या परिसरात सर्रासपणे गुटख्यांची विक्री तसेच तंबाखू आणि सिगरेटची विक्री होत असल्याच्या तक्रारी मनसेकडे आल्या होत्या. या तक्रारींची मनसेच्या कार्यकर्त्यांनी स्वतः शहानिशा करीत आज अन्न औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात आंदोलन केले. याबाबत जाब विचारण्यासाठी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते अन्न औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात पोहोचले असता या ठिकाणी अधिकारीच उपस्थित नव्हते. कार्यालयात असलेल्या प्रशिक्षणार्थींना यावेळी मनसेने जाब विचारत कार्यालयातील टेबलवर गुटख्यांच्या पुड्या फेकत मनसेने अन्न औषध प्रशासन विभागाच्या निष्काळजीपणाचा निषेध व्यक्त केला. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी शामक दादाभाई, एक महाराष्ट्र सैनिक आणि माजी उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना धुळे. आज आम्ही निवेदन दिलेलं आहे. अंमली पदार्थ आणि तंबाखूजनक पदार्थांची सर्रास विक्री धुळे शहरात आणि विद्यालय महाविद्यालयांच्या अंतर्गत 100 मीटरच्या हद्दीत ही चालू असून आम्ही आज फूड अँड ड्रग इन्स्पेक्टर यांच्याकडे आलेलो आहोत. इथं आल्यावर आम्हाला असं निदर्शनात आलेले आहे की इथं हे कार्यालय संपूर्ण वाऱ्यावर सोडलेलं आहे. इथं कुठल्याही प्रकारचा अधिकारी नाही, इथं कुठल्याही प्रकारचं कोणीच वाली नाही ऑफिसला. धुळे शहरामध्ये आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये तंबाखू व गांजा येणार होता, याची माहिती आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यास आलेलो होतो. यांना आम्ही फोन केल्यानंतर आम्हाला कळलं की ते म्हणतात की इथं कोणीही असं उपस्थित नाही आहे, तुमची तक्रार घेण्यास तुम्ही निवेदन द्या, आम्ही याच्यावर कठोर कारवाई करू. म्हणजे हा गांजा ही तंबाखू धुळे शहरात येण्यास ते आता कुठल्याही प्रकारे थांबवू शकत नसून आम्ही त्यांच्याकडे COTPA 2003 अंतर्गत त्यांच्याकडे अहवाल मागितलेला आहे. येत्या 1 महिन्यात त्यांनी अहवाल सादर करायचा असतो. त्यांना दर 21 दिवसात 27 असा GR असतो. त्यांनी असा कुठल्याही प्रकारचा त्यांच्याकडे अहवाल तयार नसून NDPS अंतर्गत 1985च्या त्यांनी कुठल्याही प्रकारची कोणावरच कारवाई अद्याप केलेली नाही. आम्ही स्वतः गेलो होतो, विद्यार्थ्यांना पाठवलं होतं. बरेचसे महाविद्यालय आणि विद्यालयांच्या जवळ तिथं सर्रास तंबाखूची विक्री आहे. गांजा कोणाच्या घरात भेटतोय, कोणाच्या टपरीवर भेटतोय, कोणी महिला विकताय. यांच्यावर कोण आळा घालणार आहे? आमच्या विद्यार्थ्यांना, धुळे शहराच्या युवकांना कोण जबाबदार या गोष्टीला? हे जर वाया गेले उद्या उठून यांच्या शरीराची हानी झाली तर याला जबाबदार कोण राहणार आहे? असा आम्ही जाहीर निषेध करतो यांचा तीव्र शब्दामध्ये. धन्यवाद. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.